अहमदनगरमधून या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। नगरपालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल झालाय। पंकज जावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने मोठी कारवाई केलेली आहे। आज सकाळपासूनच हे जे महानगरपालिकेचे आयुक्त आहे त्यांच्या दालनामध्ये कारवाई सुरू होती, चौकशी केली जात होती आणि एक मोठं पथक या ठिकाणी दाखल झालेलं होतं। मात्र हे आयुक्त नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळालेली होती। मात्र एसीबीने आता मोठी कारवाई केलेली आहे आणि गुन्हा दाखल केलाय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडून। सुशील, आता गुन्हा दाखल झाला, या संपूर्ण प्रकरणात सविस्तर माहिती। निश्चितच जर आपण पाहिलं तर अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्याचे जे सुविधायक आहेत श्रीधर देशपांडे यांच्यावर आता अँटी करप्शन ब्युरोने अहमदनगरमधील जो ठाणे मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। 9,08,000 रुपयांची लाच त्यांनी मागितली होती। एका बांधकाम व्यावसायिकाला बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी ही लाच मागितली होती। सकाळी 7 वाजल्यापासून ही कारवाई चालू होते। श्रीधर देशपांडे असेल किंवा महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांचं घर असेल, त्यांचे ऑफिस असेल, हे सगळे धडाधडकी सकाळपासून सुरू होती आणि अखेर आता 3:30 ते 4च्या दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महानगरपालिकेचे आयुक्त आणि श्रीधर देशपांडे सध्या तरी फरार असल्याचं माहिती समोर येत आहे। मात्र त्यांना पकडण्यासाठी काही पथके रवाना झालेली आहेत। जिल्हा बाहेर ते असल्याची माहिती। अगदी धन्यवाद सुशील, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।